लातूरचे पोलीस येऊन इथं सेल मारून गेले, पण इथलं प्रशासन काय झोपलंय का झोप काढायला ह्यात कोणी आम्हाला कळना गेले। उन्होंने इलाज के लिए पैसा नहीं दिया, उनका देहांत हो गया और वो देख के मेरा भाई को सदमा हो गया। जिसके बैंक में 7.5 लाख रुपए है उसको पैरले से अटका गया। राजस्थानी मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी लावून धरून आपल्या परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर सगळे ठेवीदार जे आहेत ते या ठिकाणी मागणी लावून धरली। एकंदरीत पाहिलं गेलं तर 4 ते 5 दिवसापासून गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती सातत्याने करतायत। आपण जाणून घेऊ त्या दरम्यान काय नेमकं प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहेत नेमकं। राजस्थानी मल्टीस्टेट मागील नोव्हेंबर महिन्यापासून बंद पडली। ठेवीदारांच्या सारख्या बँकेमध्ये चक्र आहेत, बँकेचं शटर त्यांनी बंद केलं आणि अध्यक्ष उपाध्यक्ष याच्यासहित सर्व संचालक मंडळसुद्धा शहर सोडून अज्ञातस्थळी गायब आहेत। जवळपास 6-7 महिन्याचा हा कालावधी गेला आणि या दरम्यान गोरगरिबांची जी तिथं आयुष्याची मायापुंजी तिथं ठेवलेली आहे, जी पुंजी कमवलेली आहे पै करून, तिच्यावर गदा आणला। आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं जर पाहिलं तर बीड जिल्हा हा मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडण्यामध्ये महाराष्ट्रात नंबर 1 वरचा जिल्हा आहे। परंतु प्रशासन, स्थानिकचं प्रशासन या मल्टीस्टेटला कुठल्याही प्रकारची नियमावली नसल्याकारणाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि किती दिवसापासून तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी वगैरे प्रशासनाला करता? कंप्लीट 1 महिना झालं चक्रा मारत होता आम्ही। आता 10 दिवस झालं कंटिन्यू आम्ही येतो पोलीस स्टेशनला। लातूरचे पोलीस येऊन इथं सेल मारून गेले, पण इथलं प्रशासन काय झोपलंय का झोप काढायला ह्यात कोणी आम्हाला कळना गेले। कारण ह्याच्या मागं कोण आहे आणि काय नाही त्यांच्या जीवालाच माहिती। लातूरमध्ये एक माणूस केस करतो आणि इथं येऊन ते सील टाकून जातात लातूरचे पोलीस, आणि इथले पोलीस साधे आमची एक केस घेत नाहीत। म्हणजे आमचं किती दुर्दैव आहे की आमच्या इथं आमदार आणि खासदार आहे दोघंजण, तरी पण आम्हाला कोणी विचारित नाही। त्याच्यामुळे आमची एवढी विनंती चालली की त्यांनी जेवढे प्रशासन जाग होईल तेवढं लवकर व्हावं। आता गुन्हा दाखल करून घेतला जाईल असं काही सांगण्यात येत आहे? आणखी आता जेवायचं आहे किंवा आम्हाला चहा प्यायचा असं वेळ येतं, म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही इथं सकाळपासून बसतात, आमचा कुणी गुन्हा नोंदवायला बी तयार नाही आहे। आम्हाला वेळ नाही आहे, कुठं कोणी गावाला गेलं आहे, कुणी ते साहेब नाही तर कोणी हे नाही ते नाही म्हणून ते टाळाटाळ करायला लागतं। अच्छा, किती ठेव आहे दादा तुमची? ठेव किती? 5.5 लाख। बरं, कशाच्या माध्यमातून येते? कशामधून भरली होती? शेतातले उडवले थोडे पैसे करून भरलेले होते। शेताच्या उत्पन्नातून भरले होते। तुमची किती? आणि 2 लाख रुपये पोरच्या लग्नासाठी ठेवलेली, मुलीच्या लग्नासाठी थोडे करून जमा केली आणि ते तिकडे फिक्स टाकली इकडं आणून। सर म्हणले टाका वहिनी इकडं आणून डबल। अगोदर कुठं होती? अगोदर पोस्टामध्ये भरली होती। पोस्टातले काढून इकडे इकडे टाका। फक्त व्याजाच्या लालचा फुटून? नाही जास्त व्याज आहे ना इकडे, जवळ तळावर आहे इथं, म्हणून सरी इथं टाकलं होतं तळावर। पोस्टाचं व्याज थोडं कमी असतं? नाही, पोस्टात आणखीन बी चालू आहे माझं, आणखीन चालू आहे पोस्टामध्ये। जास्त व्याज दर असं काही नाही, फक्त तुम्हाला बिहारी सरची जरा जास्त ओळख होती म्हणून बिहारी सर बोलल्यामुळे टाकली होती इथं। तुम्हालाच म्हणले ते आमच्या बँकेमध्ये टाका म्हणले, इथं टाका, इथं काय हरकत नाही, त्या मुलीच्या लग्नाला माझा जीव घाण पिणून मी देईन म्हणले तुम्हाला, एवढं म्हणले होतं। बरं, आता ती इथं नाहीतच नाहीतच। तुमची किती? आतापर्यंत फोन उचलत होते, आता तर फोन पण उचलीनं झालं। 8 लाख। बरं, माझ्या मुलीचं लग्न जमलेलं मोडलं, मग त्या आरती ह्याचा जबाबदार कोणीच नाही आहे। मग मी माझं सहकार्य जेवढं करायचं तेवढे प्रयत्न केला। संचालकाच्या घरी जाऊन बसले तसं पोलीस येऊन तिथं विचारतात किंवा तुम्ही इथं बसायची जागा नाही, तिथं बसायची जागा नाही, मग जायचं आम्ही कुठं? आम्ही आमच्या लेकराच्या लग्नासाठी पैसे म्हणजे तुम्ही संचालक मंडळाच्या घरी गेला होता, पोलीस प्रशासन म्हणतं की तिथं जायची जागा नाहीये, मग आम्ही जायचं तरी कुठं? इथं जायचं नाही, तिथं जायचं नाही, जायचं कुठं? मग आम्ही केस नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला आला तर मग सर्वजण काही या म्हणून आम्हाला सांगतात। मग सर्वजण येण्याचे आम्ही सर्वजण आलं तरी आम्ही 8 दिवसापासून आम्ही गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलात, तरी आमचा गुन्हा कुणी नोंदवायला तयार नाही आहे। काय वाटतंय आता प्रशासन मदत करेल, तुमचे पैसे वगैरे काही मिळतील? आता त्यांच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सहकार्य करावं, लवकरात लवकर केस दाखल करून घ्यावी आणि पुढचं प्रोसिजर करण्यासाठी त्यांना मोकळीक होईल आणि जेवढे ठेवीदार आहेत त्यांच्याही मनाचं कुठेतरी समाधान होईल। जाऊन हे तर काय कळायला मार्ग नाही, तर कमीत कमी ह्यांच्या प्रयत्नांती काहीतरी जर घडलं तेवढंच चांगलं वाटतं। तुमची ठेव किती? माझी 5 लाख आहे। बरं, तुमची किती? माझे सर 2 लाख आहे। नागरीमध्ये 1.5, मल्टीमध्ये 50
आणि नागरीमध्ये 1.5 लाखाचा 1.5 लाख वाटतंय हे आता पैसे वगैरे वापस मिळतील अशी अपेक्षा आहे? नाही सर, हे सर्व मारवाडी चोर आहे सर. हे हम्म. पैसे भेटायची आशा सोडून दिली आम्ही. हम्म. हे सगळे फरार आहे ते मारवाडी. बरं. तिथं येतो कधी म्हणते, चेहरा बी दाखवत नाही. फक्त प्रशासनाची जी काय प्रोसेस आहे ती तुम्ही चढताय असं म्हणावं. ह्यांना बोलायचे तुमची सर, माझे 10 लाख आहे. मुलाच्या नावावर 5 आहे आणि माझे 5 आहे. बरं. कशाच्या माध्यमातून भरले हो? हां, मी पेन्शनमधून, मी माजी सैनिक आहे. पेन्शनमधून पैसे असून इथं व्याज असून काही पैशाने अर्ध्याने खातो आणि अर्धे भरत होतो. माजी सैनिक आहेत. माजी सैनिक आलेली पेन्शन इकडं टाकली होती सगळी. पेन्शन आलेली अर्धी घ्यायची, खायला वापरायची आणि काही व्याज आहे, गोळ्या हे ते औषधं वगैरे मिळतात म्हणून म्हणलं वरच्यावर हे होईल. काहीतरी मार्ग आहे. तुमची किती रक्कम एकूण? नमस्ते आपको सभी को। मेरा रकम 9 लाख है। मैं परली की रहवासी हूँ। मेरा नाम सुल्ताना शेख है और मेरे अम्मी की जैनबी नंबरदार की 25 लाख रुपए है और मेरा भाई है काहीतरी पत्र पण टाईप केलंय तुम्ही? हाँ हाँ जी हाँ। मैं यहाँ पे इंसाफ मांगने आई हूँ। 8-10 महीने से चंदूलाल बियानी भाग गए। हमारा रुपया जो अटका हुआ है वो लौटा नहीं रहे हैं। झूठे वीडियो डाल के गरीबों को दिलासा दे रहे हैं, झूठी कस्में खा रहे हैं। वो फ्रॉड है, झूठे है, निर्दयी है, उनका दिल नहीं है, वो कठोर है। मेरे माँ के नाम से 25 लाख रुपया था और वो कैंसर पीड़ित महिला थी। उन्होंने इलाज के लिए पैसा नहीं दिया, उनका देहांत हो गया और वो देख के मेरा भाई को सदमा हो गया। जिसके बैंक में 7.5 लाख रुपए है, उसको पैरले से अटैक आ गया और कमर के नीचे से पैर गिर गए। हमने कई बार उनके बियानी सर को बात की, उनका जो प्रदीप मुरकुटे है उससे विनती की, लेकिन हमारा पैसा नहीं लौटा। मेरे दीदी के 4 लाख है, मेरे 9 लाख है, मेरे भाई के 7.5 लाख है, मेरे मम्मी के 25 लाख है। मेरा एक अपंग भाई है रेलवे सर्वेंट, उसके 8 लाख है। एक ही घराने के 53,50,000 रुपये है। हम दर दर के ठोकरे खाते फिर रहे हैं। परली शहर बड़े बड़े दिक्कत नेताओं का है। हम हर जगह हम कोशिश करें, लेकिन हमारी किसी ने मदद नहीं की। किसके के पास गए अपन? पॉलिटिकल जो नेता हैं आप तो बड़े बड़े नेता हैं। हम पालक मंत्री साहब के यहाँ गए, वहाँ से हमको जवाब मिला कि हमको पूछ कर डाला हुआ नहीं है पैसा। और ताई के पास गए तो उन्होंने कहा है कि हमारे पार्टी का वो आदमी नहीं है। तो हम जनता कहाँ जाए, किससे इंसाफ मांगे? आज हम न्याय मंदिर के सामने खड़े हुए हैं। हम एफआईआर फाड़ने के लिए, उन पे गुनाह दाखिल करने के लिए आए हैं। उन पे गुनाह दाखिल होना चाहिए। वो फ्रॉड है, गरीबों का, जनता का पैसा लूट के भाग गए, भगोड़े हैं वो यहाँ पे नहीं है। कोई कहता है कनाडा भाग गया, उसने अपने अपने लोगों को पावर ऑफ अटर्नी दे दिए परली की प्रॉपर्टी बिकाने के लिए। बहुत सारी प्रॉपर्टी बिक गई है, उसका कोई हिसाब नहीं। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।